बीबीसीने एक डॉक्युमेंटरी इंडिया द मोदी क्वेश्चन या नावानं प्रसिद्ध केली होती आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक पंतप्रधान मोदी यांची बदनामी केली गेली होती आणि ह्या सगळ्यातून देशाची पण बदनामी होती असा एक दावा आता 10,000 कोटी रुपयाचा मानहानीचा दावा दिल्ली कोर्टामध्ये दाखल करण्यात आला. हरीश साळवे यांनी ती केस मांडलेली आहे आणि प्रथम दर्शनी त्यांनी मांडलेलं जे काही सगळं तथ्य समोर आणलेले जे आहेत, जे पुरावे समोर आणले, त्याच्यातून बीबीसीला एक नोटीस समन्स ताबडतोब दिल्ली उच्च न्यायालयानं पाठवलेला आहे. आता हा सगळा मुद्दा एकदा नीट लक्षात घ्या. आताच केरला स्टोरीवरती पश्चिम बंगालमध्ये जेव्हा बंदी आणली होती तेव्हा हे सगळे काय ओरडत होते की तुम्ही बीबीसी डॉक्युमेंटरीला कशी बंदी आणली. म्हणजे हे तुलना कोणाची करायला, बीबीसी डॉक्युमेंटरी आणि द केरला स्टोरीची. आता हे मूलतः फरक लक्षात घ्या. बीबीसी डॉक्युमेंटरी काय सांगत होती, परत एकदा दिल्ली दंग्याची जी सगळी जुनी खपली आहे ती उकरून काढत होते. परत एकदा मोदींवरती ते जुनेच आरोप केले जात होते की बाबा मौत का सौदागर, सोनिया गांधींनी वापरलेलं वाक्य ना ते. आता एक लक्षात घ्या की जेव्हा की 1, 2, 3, 4, 5, 6 SIT स्पेशल इन्व्हेस्टिगेटिंग टीम नेमल्या गेल्या, या सगळ्यांनी कसून चौकशी केली. 12 तास मोदींना बसून घेण्यात आलं जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि केंद्रामध्ये UPAचं सरकार होतं, मनमोहन सिंग पंतप्रधान होते. त्या काळामध्ये ह्या SITनी जेव्हा चौकशी केली ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री असलेल्या मोदींची, तेव्हा सगळ्याला मोदींनी शांतपणे उत्तरं दिली. संपूर्ण चौकशी झाली, त्याचे अहवाल तयार झाले, केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली, त्याचा निकाल स्वच्छपणे देण्यात आला. जेव्हा मोदी SITच्या समोर आपला त्याचा खुलासा देत होते किंवा प्रश्नांना उत्तर देत होते, त्या सगळ्या काळामध्ये कुठेही भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्यांनी निदर्शनं केली नाहीत. जसं राहुल गांधीच्या सुरत कोर्टासाठी 3 मुख्यमंत्री ते जाऊन बसले होते ना सुरतमध्ये, त्या समांतर तुम्हाला मी सांगतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा जो काही जसा प्रश्न आहे त्या पद्धतीने त्याला तोंड देणं मोदींनी तेव्हा मुख्यमंत्री असताना पसंत केलं आणि सगळे भाजपचे कार्यकर्ते सुद्धा जे काही कायद्याची प्रक्रिया आहे ती चालत राहील म्हणून ते सगळं मान्य केलं. ही डॉक्युमेंटरी आता परत एकदा हे जे सगळं मधल्या काळात झालेलं 20 वर्षांपूर्वीचं ते बाजूला ठेवून परत एकदा जुन्या गोष्टी ठरवून विकृतीनं उपस्थित करते, हा आक्षेप आहे. या सगळ्या डॉक्युमेंटरीमध्ये एकही नवा पुरावा समोर आलेला नाही, एकही नवी साक्ष नोंदवल्या गेलेली नाही, एकही नवीन तथ्य तुम्हाला काहीतरी वेगळं सापडले म्हणून तुम्ही ते मांडताय असं नाही. भारतीय संसदेने, भारतीय न्यायालयाने, भारतीय कायदा आणि सुव्यवस्थेने, भारतीय तपास यंत्रणा सगळ्यांनी या प्रकरणामध्ये चौकशी केली जेव्हा की भाजपचं सरकार केंद्रामध्ये नव्हतं. 2004 ते 14 या संपूर्ण 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ही चौकशी झाली, खटले झाले, सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा जो निकाल आला त्या निकालातून मोदी निर्दोष आहेत, मोदीचा त्याच्यामध्ये कुठेही हात नव्हता हे सिद्ध झाल्याच्या नंतर तो विषय कागदोपत्री किंवा नैतिकतेच्या पातळीवरती संपायला हवा होता. पण हे जे सगळे आमचे लिब्रांडू पत्रकार आहेत, विरोधक आहेत, त्यांना जे ठरून गोंधळ निर्माण करायचं ह्याचं सगळ्यात जिवंत आत्ताचं उदाहरण म्हणजे बीबीसी डॉक्युमेंटरी. एक लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिल्याच्या नंतर जेव्हा अशी डॉक्युमेंटरी समोर येते त्याचा अर्थच असा आहे की तुमच्यामध्ये ही विकृती आहे, तुम्हाला ठरूनच हे करायचं आहे. ह्याच्या नेमकं उलटं द केरला स्टोरीमध्ये अधिकृतरित्या त्या निर्मात्याने सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट घेतलं होतं. संपूर्ण भारतभर चित्रपट प्रदर्शित झाला, लोकांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला, 200 कोटीपेक्षा जास्त गल्ला गोळा झाला, कुठेही सामाजिक तेढ निर्माण झालेली नव्हती. पण पश्चिम बंगालमध्ये 23 लोकांनी येऊन त्यांना 13 लोकांनी काहीतरी त्यांना सांगितलं आणि त्या जीवावर त्यांनी बंदी घातली. म्हणजे हे सर्वोच्च न्यायालयात त्यांना सिद्ध नाही करता आलं की बंदी का घातली ते, म्हणून ती बंदी उठवावं लागली. आता अधिकृतरित्या कागदोपत्री द केरला स्टोरीवरती बंदी नाही, तो तिथे प्रदर्शित होऊ शकतो. आता ते बाकीचे काय स्थानिक अडथळे आहेत, त्यांना होऊ द्यायचा नाही प्रदर्शित किंवा काय, तो नंतरचा मुद्दा झाला. पण पश्चिम बंगाल राज्य शासनाने अधिकृतरित्या जी बंदी घातली होती ती सर्वोच्च न्यायालयाच्या थपडीनंतर त्यांना उठवावी लागली. बीबीसी डॉक्युमेंटरीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जो खटला निकाली निघालेला आहे त्याच्यामध्येच पुन्हा जुन्या सगळ्या गोष्टी तुम्ही उकरून काढल्यामुळे तुम्ही ही ज्युडिशरीची म्हणजे न्याय व्यवस्थेची पण बदनामी केली, असा एक अतिशय वेगळा महत्वाचा मुद्दा हरीश साळवेंनी उपस्थित केलेला आहे. मी तुम्हाला परत 2-4 ती उदाहरणं सांगतो की प्रत्येक वेळी हे उठतात, न्यायालयामध्ये जातात, न्यायालयात निकाल आल्याच्या नंतर पुन्हा बोंबा मारतात की न्यायालय कसं विकल्या गेलेलं आहे. म्हणजे आधी काय म्हणायचं,
की तुम्ही काय कुणी जर गुन्हा केलेला असेल तर ह्यांचं सरळ साधं वाक्य असतं, FIR दाखल झाला का, मग खटला दाखल झाला का, मग त्याला गुन्हा सिद्ध झाला का, आणि गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतर मग परत ठरलेली बोंब असते की मग न्यायालय विकल्या गेलेला आहे. बरं, दुसरा एक मुद्दा काय असतो, रस्त्यावरची लढाई. म्हणजे न्यायालय गेलं बाजूला, रस्त्यावरती आता BBC डॉक्युमेंटरीसाठी किंवा केरला स्टोरीच्या विरोधामध्ये रस्त्यावर किती लोक उतरले. यांना जर असं वाटत असेल की सर्वसामान्य लोकांच्या मनातली भावना आहे काय BBC डॉक्युमेंटरी ही सर्वसामान्य लोकांच्या मनात समजा अशी भावना हे म्हणतात त्या पद्धतीने की मोदीच गुन्हेगार आहेत, मग हे लोक रस्त्यावर का नाही उतरले, मोर्चे का नाही निघाले या सगळ्या याच्यामध्ये. बरं, आज तरी तुम्ही 2014च्या नंतर भाजपचं राज्य म्हणू शकता, त्याच्या आधी तर UPA सरकार होतं, काँग्रेसच्या अधिकारातलं सगळं सरकार होतं नेतृत्वाखालचं. मनमोहन सिंग सोनियाच्या हातचं बाहुलं पंतप्रधान म्हणून बसलेले होते, तुमच्या सगळं हातामध्ये होतं. मग तुम्ही प्रचंड प्रमाणात तुमच्या म्हणण्याप्रमाणे जनतेमध्ये मोदीच्या विरोधामध्ये राग आहे तर तो रस्त्यावर का नाही सिद्ध केला. किंवा दुसरा एक मुद्दा असतो निवडणुका. त्या गुजरात दंग्याच्या आरोपाच्या नंतर प्रत्यक्ष गुजरातमध्ये 1, 2, 3 नाही 5 विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 3 निवडणुका मोदी तिथं मुख्यमंत्री असताना, नंतरच्या 2 निवडणुका मोदी पंतप्रधान झाल्याच्या नंतर, 17 आणि 22च्या मोदी जेव्हा पंतप्रधान होते. म्हणजे 5 विधानसभेच्या निवडणुका झाल्या ह्या आरोपाच्या नंतर. 14 आणि 19 2 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. या सगळ्या निवडणुका भाजपनी स्वतःच्या जीवावरच्या बहुमताने जिंकलेल्या आहेत, काठावर पण नाही. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे न्यायाच्या पातळीवरती सर्वोच्च न्यायालयाने गुजरात दंग्यांच्या बाबतीमध्ये मोदींना क्लीन चिट दिलेली आहे, तरी तुम्ही मानायला तयार नाहीत. सर्वसामान्य लोकांमध्ये अस्वस्थता आहे म्हणून ते रस्त्यावर उतरतील असं म्हणा, तसा कुठलाही पुरावा नाही, काहीही आंदोलन झालं नाही, कोणी रस्त्यावर उतरलं नाही. आणि तिसरा मुद्दा, म्हणजे लोकशाहीच्या मार्फत तुम्ही याच्यावर शिक्कामोर्तब करून घेतलेला आहे का. कारण की DK शिवकुमार यांच्या भ्रष्टाचाराचे जेव्हा पुरावे समोर येत होते तेव्हा यांनी काय सांगितलं, पण ते निवडून कसे आलेले. म्हणजे लोकांनी मतदान केल्याच्या नंतर तुम्ही मान्य करता की त्याचे सगळे गुन्हे माफ आहेत. यांच्याच लॉजिक प्रमाणे हे माझं मत नाही. मग त्याच पद्धतीने मोदी हे गुजरात दंग्यामध्ये गुन्हेगार असतील असं तुमचं म्हणणं आहे, तर 5 विधानसभेच्या आणि 2 लोकसभेच्या 7 निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनतेने मोदीला कौल दिला कस काय. आणि जर तुम्हाला DK शिवकुमार आणि अगदी सिद्धरामय्या यांच्यावरती पण भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत, पण त्यांना लोकांनी मतं दिलेली असल्यामुळे हा जनतेचा कौल आहे मान्य करा, असं जर तुम्हाला तर्कट मांडायचं असेल तर ते तसं इथं पण लागू पडतं. मोदींनी गुजरात दंग्यांच्या नंतर त्या विधानसभा बरखास्त केली, लोकांमधून परत एकदा निवडून येऊन दाखवून दिलं होतं, तेव्हाच हा विषय तशा अर्थाने जर ज्यांना कोणाला लोकशाही मानतात आणि लोकमताचा आदर करायचा आहे असं जर म्हणणं असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतरच्याही 2 विधानसभेच्या निवडणुका, त्या झाल्याच्या नंतर लोकसभेच्या निवडणुका, हे सगळं समोर असताना सुद्धा परत एकदा तेच सगळं उकरून काढायचं, म्हणजे ते कसं आहे की हे ठरलेलंच आहे. म्हणून आता हे जे पाऊल हरीश साळवे सारख्या वकिलांनी त्यांना पाठिंबा दिला, ज्या NGOने ही केस दाखल केलेली आहे मोदीच्या विरोधामध्ये, आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच्याबद्दलचं जे ट्विट कपिल सिब्बल सारख्यांनी केलं होतं की मोदीची बदनामी समजा केली तर ती देशाची बदनामी कशी ठरू शकते. आश्चर्य म्हणजे हे तेच काँग्रेसचे लोक आहेत. देवकांत बरुआ काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांचं वाक्य होतं इंदिरा इज इंडिया, आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यामध्ये युवक काँग्रेसच्या मध्ये कपिल सिब्बल सारखे तेव्हाचे तरुण नेते होते. आणि ते आता असं म्हणतायत, म्हणजे जे लोक इंदिरा इज इंडिया ह्या घोषणेचं डोळे झाकून त्याच्या मागं म्हणजे अंधभक्ती करत होते इंदिरा गांधींची, चापलुसी करत होते इंदिरा गांधींची, ते लोक आता स्वतः असं ट्विट करायला लागलेत की मोदीची बदनामी देशाची बदनामी कशी ठरू शकते. हा विषय फक्त मोदी पुरता नाही, गुजरात दंग्यांचा विषय जास्त गंभीर आहे. कारण की आधी जेव्हा रेल्वेमध्ये कारसेवकांना जिवंत जाळलं गेलं होतं त्याच्याबद्दल हे चकार शब्द काढत नाही. झालेल्या दंगलीमध्ये जसे मुस्लिम ठार झालेले त्याच पद्धतीने हिंदू पण ठार झालेले आहेत. हे सगळं समोर असताना, सगळ्या चौकशा झालेल्या असताना, सगळे आयोग नेमलेले असताना परत एकदा BBC डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं जे काही तुम्हाला दाखवायचं आहे ती विकृती आहे हा मुद्दा स्पष्ट होतो. त्याच्यावरची ही उसंतवाणी. BBC विरुद्ध मानहानी दावा, विकृत तो कावा ओळखावा, उकरून काढी गुजरात दंगा, आरोपाचा नंगा नाच सारा, काहीच नवीन नाहीच पुरावा, जुनाच कांगावा आरोपांचा.
धाडले समन्स याचिका दाखल लिब्रांडोंचा खल सुरू झाला. हवेत करोनी आरोप वाईट म्हणती फाईट अभिव्यक्तीची. देशद्रोही सारा विरोधी अजेंडा पुरोगामी झेंडा फडकतो. कांत बरे झाले कोर्टात खेचले नाक हे ठेचले विकृतीची. प्रत्यक्ष हा खटला 10,000 कोटीचा दाखल झाला आहे. खटला दाखल होणे ही खरंच महत्वाची बाब आहे. मीनाक्षी लेखींनी राहुल गांधीच्या चौकीदार चोर या वक्तव्यावरती बरोबर त्यांना कोंडीत पकडलं. सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करून त्यांना माफी मागायला लावली. त्याच्यानंतर सुरतच्या न्यायालयामध्ये पूर्णेश मोदींनी खटला दाखल केला. सेंट्रल विस्टाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने यांना झटके दिले. त्याच्यानंतर आत्ता हा जो खटला दाखल केल्याच्या नंतर किंवा केरला स्टोरीचे निर्मात्यांनी प्रत्यक्ष न्यायालयात जाऊन न्याय मिळवला. आताही हा बदनामीचा खटला असाच कडेला न्यावा. त्यांनी जर मानलं नाही तर सर्वोच्च न्यायालयात ल्यावं. पण अशा पद्धतीचा जो उटपटांगपणा लिब्रांडो करत आहेत, पुरोगामी डावे म्हणणारे करत आहेत, त्याला आळा बसला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.